नमस्कार. माझ्या चारधाम यात्रेतील पुढचा टप्पा म्हणजेच डोंगरांच्या कुशीत विसावलेले मेघांशी संवाद साधणारं पवित्र धाम केदारनाथ. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला केदारनाथ धामचं दर्शन तर घडेलच आणि त्यासोबत मी तुमच्यासोबत माझ्या अनुभवातून काही माहिती किंवा काही टिप्स शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला तुमची यात्रा अजून व्यवस्थित प्लॅन करण्यास मदत होईल. तर चला सुरुवात करूयात. गंगोत्री धामचं दर्शन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पहाटे आम्ही गुप्तकाशीच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली. सगळ्यात पहिली टिप, जर तुम्हाला केदारनाथला यायचं असेल तर गुप्तकाशी एक परफेक्ट स्टॉप आहे, कारण इथे तुम्हाला होमस्टेस आणि डिसेंट हॉटेल्स सहज मिळतात, जशी आम्हाला मिळालेली ही आरामदायी आणि नीटनेटकी रूम. गुप्तकाशीपर्यंत पोहोचण्यासाठी जिथे आम्ही होतो म्हणजे उत्तर काशीला, तिथून जवळजवळ 6 ते 10 तास आरामात लागतात. हा प्रवास जरी वेळखाऊ असला तरी गुप्तकाशीला पोहोचेपर्यंत निसर्ग इतकी साथ देतो की थकवा कुठे हरवतो ते कळतच नाही. निसर्ग तर आहेच, पण त्यासोबत माणसाने बनवलेल्या काही खूपच इंटरेस्टिंग गोष्टीही नजरेत भरतात, जसं की पाण्यावर तरंगणारं हॉटेल, सुंदर भिंतीचित्रे इत्यादी. सकाळी 10 वाजता आम्ही नाश्त्यासाठी थांबलो. रस्त्यात अनेक हॉटेल्स आहेत, पण बहुतेक सिंपल आणि बेसिक फॅसिलिटीज असलेली. फॅन्सी ऑप्शन्स फार नाहीत. बहुतेक ठिकाणी फक्त आलू पराठा, मॅगी असे बेसिक पदार्थ मिळतात. त्यामुळे दुसरी महत्वाची टिप की प्रवासात तुमच्यासोबत सुखा नाश्ता जरूर ठेवा. अजून एक गोष्ट मी अनुभवातून सांगू इच्छिते की रस्त्यात टॉयलेट फॅसिलिटीज आहेत, पण कमी आहेत आणि ज्या आहेत त्या बहुतेक वेळेला स्वच्छ नसतात. अशा वेळी आम्ही एक प्रॅक्टिकल टिप वापरली, ती म्हणजे होमस्टेस किंवा हॉटेल्समध्ये थोडे पैसे देऊन त्यांचे टॉयलेट्स वापरले. खास करून लेडीजसाठी इमर्जन्सीमध्ये ही टिप खूप उपयोगी ठरते. बाहेर उभ्या असलेल्या ताई, त्यांचं हे होमस्टे आहे आणि त्या इतक्या चांगल्या होत्या की त्यांनी आमच्याकडून पैसे सुद्धा घेतले नाहीत. खरं तर ह्या यात्रेमुळे मला वेगवेगळे अनुभव मिळाले, पण मुंबईतली एकच गोष्ट जी मी इथेही अनुभवली ती म्हणजे ट्रॅफिक. ये भी आहे, दुसरी बस आई सुरू झालं, ट्रॅफिक सुरू झालं. लवकर घे, ही दरी घे, कोसळली पाहिजे ती कोसळली. इथे ना जास्तीचा पाऊस पडला की लँडस्लाइड्स होतात आणि लँडस्लाइड्स झालं की मग असं ट्रॅफिक लागतं. अशा ट्रॅफिकमुळे प्रवास खूप वेळखाऊ होतो. इसलिए सिंगल लाइन है. जैसे सब इधर भी है. त्यामुळे माझी आधीची टिप मी पुन्हा एकदा रिपीट करते की तुमच्याकडे जवळपास भरपूर सुखा नाश्ता ठेवा, जसं की चिवडा, लाडू, फरसाण, खजूर, चिक्की वगैरे. काय आहे की प्रवासात खाण्यापिण्याची वेळ निश्चित राहत नाहीत आणि हे छोटे स्नॅक्स आपल्याला प्रवासात ऊर्जा देतात. शेवटी या ट्रॅफिकमुळे दुपारी 3:30 वाजता आम्ही जेवायला थांबलो. जेवल्यानंतर आम्ही प्रवासाला पुन्हा सुरुवात केली. गुप्तकाशीला जाताना वाटेत तुम्हाला धारी देवीचं मंदिर दिसेल. ही देवी या पवित्र भूमीचं रक्षण करते. तसंच या पवित्र यात्रेला येणाऱ्या भाविकांचंही ती रक्षण करते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे ह्या व्हिडिओमधील सगळ्यात महत्वाची सूचना की यात्रेदरम्यान किंवा यात्रा संपल्यावर धारी देवीचं दर्शन नक्कीच घ्या. अखेर प्रवास करत करत संध्याकाळी 6:30 वाजता आम्ही गुप्तकाशीला आमच्या हॉटेलला पोहोचलो. हॉटेल तसं स्पेशियस आणि मस्त होतं. खास म्हणजे ते अगदी डोंगराच्या टोकावर होतं, त्यामुळे ड्रायव्हरला थोडी भलतीच कसरत करावी लागली. पण वर पोहोचल्यावर व्ह्यूज कमाल होते. ट्रॅव्हलिंगमुळे जो थकवा येतो तो हे दृश्य पाहून कुठेतरी हरवलाच. ही उंच शिखरे पाहून केदारनाथला जाण्याची उत्कंठा अजूनच वाढली. रात्री आम्ही पटकन जेवणं आटपून झोपायला गेलो. आमच्या प्रत्येकाच्या मनात केदारनाथला जाण्याची उत्सुकता तर होतीच, पण त्यासोबत थोडंसं नर्वसनेस सुद्धा होतं.
केदारनाथ धाम उंचावर आहे, सुमारे 11,755 फूट. त्यामुळे तिथे ऑक्सिजन कमी असतंच. हवामान अनिश्चित असतं आणि कधीही बदलू शकतं. तसंच शारीरिक आणि मानसिक आव्हाने असल्यामुळे भीती आणि अस्वस्थता असतेच. तरीही योग्य तयारी करून सकारात्मक मन आणि शिवशंभूंवर श्रद्धा ठेवून दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही केदारनाथ यात्रेला सुरुवात केली. अजून एक महत्वाची टिप, केदारनाथ यात्रेला जाताना एकदम जाड कपडे घालू नका. हवामान सतत बदलतं, त्यामुळे एकावर एक कपडे घाला, म्हणजे गरजेनुसार सहज काढता घालता येतील. तसंच प्रत्येकाकडे इंडिव्हिज्युअली एक बॅग ठेवा. पाठीवरची असो किंवा पिशवी असो किंवा रक्सॅक असो, कुठलीही. त्यात ह्या यादीत दिल्याप्रमाणे गोष्टी तुमच्या बॅगेत भरा. अजून सुद्धा तुम्ही गोष्टी ऍड करू शकतात. ही यादी मी कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे. काय आहे, प्रत्येकाची स्वतःची बॅग असेल तर गोंधळ होणार नाही आणि लागणाऱ्या वस्तू पटकन मिळतील. तसंच इतक्या उंचीवर, हाय अल्टिट्यूडवर शरीरातून वॉटर लॉस जास्त होतो. त्यामुळे हायड्रेशन फार महत्वाचं आहे. त्यामुळे अजून एक महत्वाची टिप की तहान लागली नसली तरी थोडं थोडं करून घोटाघोटानं पाणी पित राहायचं. तसंच आम्ही आमच्यासोबत एक छोटीशी कापडाची पोटली घेतलेली, कापूर घालून. ती आम्ही श्वास घेताना अधूनमधून वापरायचो. त्यांनी मला थोडं बरं वाटलं, पण लक्षात घ्या की हे ऑक्सिजनसाठी सबस्टिट्यूट नाही. आता केदारनाथला पोहोचण्यासाठी 2 मुख्य पर्याय आहेत, ट्रेकिंग म्हणजे पायी चालत जाणं आणि हेलिकॉप्टर. ट्रेक करायचं असल्यास आधी गुप्तकाशीहून सोनप्रयागला पोहोचावं लागतं. ह्याला गाडीनी 1.5 ते 2 तास लागतात. जर तुम्ही ट्रेक करत असाल तर तुम्ही गुप्तकाशीला न राहता सोनप्रयागमध्ये सुद्धा राहू शकता. सोनप्रयागहून तुम्ही गौरीकुंडला जायचं. ह्याला किमान अर्धा तास लागतो आणि मग गौरीकुंड पासून 16 ते 18 किलोमीटरचा केदारनाथ ट्रेक सुरू होतो. हा ट्रेक पूर्ण करण्यासाठी 6 ते 8 तास लागतात. कधी कधी जास्तही लागू शकतात. ज्यांना चालणं शक्य नाही त्यांच्यासाठी घोडे, पालखी हे पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत. जे ट्रेक करतात ते केदारनाथला पोहोचल्यावर 1 रात्र थांबतात आणि मग दुसऱ्या दिवशी दर्शन घेऊन पुन्हा परतीचा प्रवास सुरू करतात. जे ट्रेकिंग करून किंवा पायी चालत येणार आहेत त्यांच्यासाठी फार महत्वाचं आहे की जसं तुम्ही केदारनाथला पोहोचाल तसं तुम्ही तुमची राहण्याची व्यवस्था आधी करा आणि मग दर्शनासाठी जा. तसा काही प्रॉब्लेम नसतो, पण जर तुम्ही फार उशीर केला तर ऑप्शन्स फार लिमिटेड उरतात आणि मग कधी कधी जास्त सुद्धा पैसे मोजावे लागतात. केदारनाथला पोहोचायचा दुसरा पर्याय आहे हेलिकॉप्टरचा. हेलिकॉप्टरची सोय गुप्तकाशी, सिरसी किंवा फाटा येथून उपलब्ध असून त्याद्वारे थेट केदारनाथला जाता येतं. हेलिकॉप्टरनी फक्त 10 ते 15 मिनिटच लागतात आणि हेलिपॅड पासून जवळजवळ 500 मीटरवर केदारनाथचं मंदिर आहे. तिकिटीचे दर 7 ते 8 हजार रुपये रिटर्न पर पर्सन असे होते. जर हेलिकॉप्टरने गेलात आणि तिकीट्स मिळाले तर सकाळी जाऊन दर्शन घेऊन त्याच दिवशी परत येणं शक्य होतं. पण ह्याची गॅरंटी नसते, कारण हा प्रवास हवामानावर अवलंबून आहे. सगळ्यात महत्वाचं की हेलिकॉप्टरचे तिकीट्स फक्त IRCTC च्या अधिकृत वेबसाईट वरूनच बुक करता येते. बुकिंगसाठी यात्रा रजिस्ट्रेशन लेटर लागतं आणि आधीच बुक करा, कारण नंतर मग तिकीट्स मिळत नाहीत. आम्हा सगळ्यांनाच हेलिकॉप्टरची तिकीट्स मिळाली होती, पण आम्ही एकत्र नव्हतो. आम्ही सगळे वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलो गेलो आणि प्रत्येक गटाचा टायमिंग वेगळा होता, हेलिपॅड्स वेगळे होते. आता नेमकं पुढे काय घडलं, केदारनाथचा आमचा हेलिकॉप्टरने केलेला प्रवास कसा होता आणि तिथे दर्शनाचा अनुभव कसा होता, हे सगळं मी पुढच्या भागात सांगणार आहे. नाहीतर हा व्हिडिओ खूपच मोठा होईल. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. निरोगी राहा आणि स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या. धन्यवाद.